नमस्कार मित्रांनो. तर आज चालू आहे आपलं आंबेगाव ज्युनियर पिजन असोसिएशनचं सेकंड रेसचं बास्केटिंग. आज आपण करतोय पक्ष्यांचं कलेक्शन एकत्र. सर्व आज उद्या पक्षी जाणार आहेत. आपलं 250 किलोमीटर म्हणजे पैठणपासून एक 50 ते 60 किलोमीटर अंतर पुढं आहे. आंबड म्हणून गाव आहे. आंबड गावापासून पक्षी उद्या सुटणार आहे. त्याचं करतोय आपण आज बास्केटिंग. आपल्याला इथनं ते 250 किलोमीटर भरते आणि आता आपण प्रत्येकाचे एकेकाचे पक्षी हे ॲड करून घेतोय क्लबला. आणि त्यांना जे आपलं टॅगशीट असतं त्या टॅगशीटवर टॅग असतात. तो एक टॅगशीटवर लावला जातो आणि एक टॅग कबुतराच्या रिंगवरती लावला जातो. नंतर तो टॅग नंबर जो असतो तो मोबाईलमध्ये आपलं एक पिजन रेसिंग ॲप आहे, त्यामध्ये तो टॅगचा नंबरसुद्धा ॲड केला जातो, जेणेकरून कबूतर जे दुसऱ्या दिवशी आपलं रिटर्न येणार आहे तो पक्षाचा कबुतराचा रिंगचा टॅग काढायचा आणि तो क्रॅश करायचा आणि आपलं जे ॲप्लिकेशन आहे मोबाईलमध्ये त्याच्यावरती तो फोटो घ्यायचा आणि तो त्या ॲप्लिकेशनवर अपलोड करायचा. म्हणजे त्या कबुतराचं वेळ, टायमिंग आणि किती वेळा ते कबूतर घरी आलेले त्याचं करेक्ट नोंद त्या ॲप घेतं आणि रिझल्ट काढतं. आणि नंतर सर्व पक्ष्यांची नोंद करून मग एक एक पक्षी असे लाईनशीर लावलेले जे पिंजरे असतात, यंग बर्ड, ओल्ड बर्ड व डरबी, या प्रत्येक जसा कॅटेगरीचा पक्षी असेल तसं त्या कॅटेगरीनुसार त्या पिंजऱ्यामध्ये ठेवला जातो. जेणेकरून तिथं गेल्यानंतर आपल्याला टप्प्याटप्प्याने पक्षी सोडावे लागतात. यंग बर्ड, ओल्ड बर्ड, डरबी एक 10-10 मिनिटाच्या अंतराने सोडावे लागतात. तशा प्रकारे ते पिंजऱ्यात मध्ये पण तसेच ठेवले जातात, जेणेकरून कॅटेगरी वाईज पक्षी आपल्याला सोडता येतील. आणि अशा प्रकारे आता आपल्या सर्व मेंबरचे बास्केटिंग पूर्ण झालेलं आहे. आणि आता आपण घेतोय पिंजऱ्यांना टाय लावायला. टाय लावून आता हे सर्व पिंजरे आपण गाडीमध्ये लोड करणार आहोत आणि पाठवणार आहोत आपला उद्याचा रेसिंग पॉईंट जो आंबड आहे 250 किलोमीटर त्या ठिकाणी. आणि आता आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे जो की रेसिंग पॉईंट आंबड इथून पक्षी सुटण्यापासून ते पक्षी घरी पोहोचण्यापर्यंतचे सर्व माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तेव्हा व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.